पत्नी झोपेत असताना पतीने घरगुती वादातून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चिकुर्डे तालुका वाळवा येथे घडली आहे। कविता उत्तम बुरशे पाटील वय 42 असं मृत महिलेचे नाव तर संशयित उत्तम विष्णू बुरशे पाटील वय 52 असे पतीचे नाव आहे। कुर्ला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला। कविता यांच्या 24 वर्षांपूर्वी उत्तम बुरशे पाटील यांच्याशी विवाह झाला होता। उत्तम हा एका साखर कारखान्यातल्या विभागात कामाला आहे। त्यांना एक मुलगी मुलगा असा परिवार आहे। शिक्षणानिमित्त दोन्ही मुले बाहेर गावी आहे। पती पत्नीमध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते। 2 महिन्यांपूर्वी कविता ह्या करंजवाडे या त्यांच्या माहेरी निघून गेल्या होत्या। मात्र उत्तम याने मी परत भांडण करणार नाही असे सांगून कविता यांना मागील महिन्यात घरी घेऊन आला होता। नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। यामुळे उत्तम याने मंगळवारी पहाटे कविता ह्या झोपेत असताना घराबाहेरील मोठा दगड आणून डोक्यात घालून खून केला। भावकीतील काही लोकांना खून केल्याचं सांगत कुर्ला पोलिसात हजर झाला। या घटनेमुळे चिकुर्डेसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे।